नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. ज्या वेळेची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो, ती म्हणजे बार्टीची चॉईस देण्याची लिंक कधी ओपन होणार आणि मी कधी मला हवी ती माझ्या आवडीची संस्था निवडणार. तर मित्रांनो, ती चॉईस, ती लिंक आता सुरू झालेली आहे आणि आता आपल्याला आपल्या हक्काची, आपल्या आवडीची आणि जी आपल्या हिताची असेल अशी संस्था निवडायची आहे. तर या निवडण्याच्या प्रोसेसमध्ये इग्नाइट अकॅडमी सुद्धा आहे आणि तुम्हाला इग्नाइट अकॅडमीला पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे. इग्नाइट अकॅडमी प्रायोरिटी 1 म्हणून द्यायचं आहे. तर का द्यायचंय त्याची कारणं इथं तुमच्या समोर आहेत. सगळ्यात उत्कृष्ट मार्गदर्शन, सगळ्यात चांगले क्लासेस, सगळ्यात चांगले फॅकल्टी, स्पेशल शिक्षक वर्ग आपल्याकडे कोण-कोण आहेत? बघा, महेश पाटील सर आहे, यशवंत सोलाट सर आहे, सचिन ढवळे सर आहे. हे सर आपल्याकडे स्पेशल शिकवणी आहे यांची. त्यानंतर आपली बाकी तज्ञ फॅकल्टी आहे. याचबरोबर तुम्हाला काय भेटणार आहे? तर त्या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन आपण इथं तुम्हाला दिलेलंच आहे. पण काय झालेलं आहे, या प्रोसेसमध्ये अनेक मुलांचे कॉल येतायत. आता ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, त्या सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदनच. पण जे मुलं वेटिंग लिस्टमध्ये आहे, त्यांचं काय होणार? त्यांना चॉईस देता येणार का? आणि दिली तर त्यांचा नंबर लागू शकतो का? असे अनेक कॉल आपल्या इग्नाइटच्या कॉलला येतायत. आपल्या इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती येतायत, कुठे YouTubeला कमेंट येतायत. तर त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की ज्याही मुलांचं वेटिंगमध्ये नाव आहे, त्या मुलांना वेटिंगमध्ये सुद्धा प्रेफरन्स देण्यासाठीचं ऑप्शन आता पोर्टलवरती ओपन आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला पहिले लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस स्कीम निवडाल किंवा तुमचं पोलीस भरती आहे समजा, तर तिथं तुम्ही जिल्हा निवडाल. तो जिल्हा समजा संभाजीनगर तुम्ही निवडला, तर तुम्हाला असे ऑप्शन्स दिसतील आणि जरी तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल, तरीसुद्धा तुम्ही ज्या एक्झामसाठी वेटिंग लिस्टमध्ये आहात, ज्या एक्झामसाठी पात्र असून वेटिंग लिस्टमध्ये आहात, तिथे तुम्हाला अप्लाय नाऊचं ऑप्शन येईल आणि जे मुलं मेरिट लिस्टमध्ये आहेत, त्याचप्रमाणे सर्व प्रोसेस तुमची पुढची होणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी लक्षात घ्या, जेही वेटिंग लिस्टमध्ये असतील, त्यांनी वेटिंग लिस्टमध्ये असताना सुद्धा प्रेफरन्स द्यायचे आहेत. नंतर तुम्हाला ही संधी मिळेल न मिळेल माहिती नाही. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, चॉईस इथून निवडायचा आहे. तर मग तुमची शक्यता किती आहे? आता काय झालेलं आहे, आपल्याकडे जे फोन येतात, आपल्याकडे जे आपले इग्नाइटचे विद्यार्थी आहेत, ते सांगतायत की अनेक मुलं हे 2-2, 3-3 स्कीमला एलिजिबल झालेले आहेत. त्यामुळं काय झालं, हे जे वेटिंगवाले आहेत, यांची संख्या पण तेवढीच आहे. मग जो मुलगा पोलीस भरतीला आहे, IBPSला आहे आणि MPSCला पण आहे. तो काय करेल, एक कोणतीही एक्झाम निवडेल आणि मग बाकीची त्याच्या ज्या जागा आहेत त्या खाली होतील आणि वेटिंगवाले जे आहेत ते वरती येणार आहेत. या प्रोसेसमध्ये आपले अनेक डी-व्हीमध्ये काही जणांच्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असतो किंवा काही जण मधल्या काळामध्ये त्यांचं सिलेक्शन पण होऊन जातं. त्यामुळे वेटिंग लिस्टमधले जे मुलं आहेत यांना वर येण्याच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, तर अप्लाय हिअरला क्लिक करून तुमची वेटिंग लिस्टमध्ये प्रेफरन्स निवडायचे आहेत. हे प्रेफरन्स निवडत असताना जर पोलीस भरतीचे असाल, तर बघा तुम्हाला इथं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दिसतात. मग इथं तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 असे जेवढे इन्स्टिट्यूट त्या एक्झामसाठी एलिजिबल आहेत, ते इन्स्टिट्यूट तुम्हाला दिसतील. जर पोलीस भरतीमध्ये असाल, तर तिथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. त्या डिस्ट्रिक्टमधले सर्व इन्स्टिट्यूट तुम्हाला दिसतील. आणि त्यानंतर तुम्हाला एका-एका संस्थेला काय करायचं आहे, तर प्रायोरिटी द्यायची आहे. तर या प्रायोरिटीमध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमी सुद्धा या प्रायोरिटीमध्ये तुम्हाला तिथे दिसेल. तर मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी 1 द्या. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही 5 संस्था निवडायच्या आहेत त्यानंतरच्या. या 5 संस्था ज्यावेळेस तुम्ही निवडता, त्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन काय आहे, तर फ्रीज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अशा नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. हे फ्रीज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट केल्यानंतर आणि खाली हा फॉर्म एक्सेप्ट करायचा आहे. हे छोट्या-छोट्या क्वेरीज आहेत, पण मुलांना अडचण येते, पुढे का जात नाही, दिसत नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे जे पोर्टल आहे, हे मोबाईलवरती चालत नाही. तुम्हाला यासाठी डेस्कटॉप किंवा लॅपटॉप याच्यावरती लॉग इन करणं आवश्यक आहे. त्याही बऱ्याच क्वेरी आहेत मुलांच्या, तेही क्लिअर ठेवा. यानंतर तुम्हाला काय आहे, एक ईमेलला आणि एक ओ-टी-पी तुम्हाला मोबाईलला येणार आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला तुमची कन्फर्मेशन स्लिप येणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं ना, की वेटिंगमध्ये जरी असाल, तरी सुद्धा तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता आणि तुम्ही प्रेफरन्स दिला, तर ही वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे. यातले मुलं थोडेसे वेगवेगळ्या एक्झामकडे जाणार आहेत आणि तुमचं सिलेक्शन बार्टीच्या कोणत्या ना कोणत्या स्कीममध्ये होण्याची खूप दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स का द्यायचा याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इग्नाइट अकॅडमी आपल्याकडे राज्यसेवा आहे, एम-ई-एस इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, कंबाईन ग्रुप बी-सी एक्झाम असतील, त्यानंतर IBPS, पोलीस भरती या ज्या एक्झाम आहे, या सर्व एक्झामसाठी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला तिथं ऑप्शनमध्ये दिसणार आहे. त्यामुळं जेही मुलं वेटिंगला आहेत किंवा जे मेरिट लिस्टमध्ये आहेत, त्यांनी इग्नाइट अकॅडमीचा फर्स्ट प्रायोरिटी म्हणून त्यांनी निवडावी आणि का निवडावी यासाठी इथं डिटेलमध्ये तुम्हाला सर्व दिलेलं आहे. इतरही आपले व्हिडिओ YouTubeवर चाललेले आहेत. तर जेही मुलं आता वेटिंगमध्ये आहेत, त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट.
आणि फर्स्ट प्रेफरन्स इग्नाइट अकॅडमीलाच द्या. थँक सो मच.